तर नमस्कार मित्रांनो, संदीप ऑप्शन युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मस्तपैकी तुमच्या भूमिका वहिनीने डबा केलेला आहे विनायक भवनला. आणि मस्तपैकी बघा तिचा नवीन ड्रेस कसा वाटतोय तुम्हाला? हा दाखवलाय मी कधी दाखवला हा ड्रेस? परवा. माझ्या चॅनलवर दाखवला तू? मग कोणाच्या चॅनलवर व्हिडिओ काढलेली घर अरे वा, ती तुझ्या चॅनलवरती काढली होती, ती तुझ्या चॅनलवरची मी पोस्ट केली. तर बघा चोर आहे. काय काय बनवलं तू सांगाच. चोर मला नवऱ्याला चोर म्हणते, पहिली नवऱ्याला चोर म्हणते. तुम्ही सांगा मित्रांनो कसं आहे. आज मी डाळ बनवली आहे, मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ बनवली, कारण दाजींना जोरात बोल. दाजींना फिक्क फिक्क खायचंय. हा. तर वरण भातच आहे, त्यांना कधी मुगाची खिचडी किंवा मुगाची डाळ भात असं देतो. तर आज मी दोन्ही असे मिक्स बनवले, तुरीची मुगाची डाळ बनवली, भात बनवला. ही आहे सकाळची भाजी. हा, कांद्याच्या पातीची पण भाजी आहे, चपाती आहे. कांद्याच्या पातीची भाजी जी आहे ती 2 दिवसाची आहे. 2 दिवसाची ना? 2 दिवसाची नाही, कालचीच आहे. कालचीच ना? हा, मग तर काल तुम्ही आज किती 3 दिवस झाले का? 3 दिवस झाले का? हा म्हणजे आज हा, तर मित्रांनो ती भाजी मी खाल्लेली नाहीये. हे हे मग ती तुम्हालाच खायची आहे. आता घरी आल्यावर ती तुमच्यासाठीच पण ठेवलेली भूमी आहे. मस्त सुंदर दिसायला लागली की तू. तर बघा बायकोला हात लावल्यानंतर सुंदरच बायको तोंड दिसते. मागे घेते. तर विचार करा मित्रांनो. ओके. ओके. अजून यात काय बनवले भूमी? चिकन आहे त्याच्यात, तुमचं लगेच खोलून राहील. अरे यार, शी मार्गशीक महिना चालू आहे. मार्गशीक महिना शी. मग हा? आता घरात तर बनवावंच लागणार, घरात तर पिवळेला बनवावंच बिचारी लागणार. म्हणून. तसं तुम्ही- तिला गुरुवारच्या दिवशी आम्ही चिकन देत नाही, दूध चपाती देतो. दूध चपाती गुरुवारच्या दिवशी मार्गशीक महिन्यामध्ये तिला चालतं, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? मग मार्गशीक महिना आवड नाही ते खात नाही. ते 2 कुत्र्यांनी वैताग आणून ठेवलाय घरात लई. करेक्ट नाही? 2 म्हणजे 1 होता, आता तर 1 आलंय, ते नुसतं मांजरीसारखंच ओरडतं. हा. तर मित्रांनो, मी भूमीला मस्त कॅडबरी आणली आहे, ती भूमी खात सुद्धा नाही. मला नाही खायची, मी नंतर खाईन, आता नाही. आत्ता खायची, आत्ता लगेच खायची. खायला. तिचं प्रेम असं ना आता खाऊन दाखवून. नाही माझं प्रेम. हा. नाही प्रेम. नाही, आत्ताच. कबुली देऊ देऊ थकले मी आता. आत्ताच ना मला आता नाही खायची. आत्ताच. मी आता तुम्ही बर्गर आणलेला खाल्ला नाही, तो बर्गर खाल्ला, पण हे कोण करणार? मग हे नाही खायचं. या आत्ता खायचं माझ्यासमोर. नाही खायचं मला. थांब मी तोडून देतो. मी खाणार नाही, तुम्हीच खा. मी खाणारच नाही. अगं असं कुठं असतं का? भाजी सर्व नीट कर. दर थोडं 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 भूमी भूमी थोडं थोडं मी नाही खाणार आहे. थोडं. मला खायची नाही तर अगं कसं थोडं करू? एवढं आवड. फ्रीजमध्ये अगं ठेवून फ्रीज मध्ये आता नको, आता फ्रीज मध्ये त्याचा वास निघून जाईल नका. प्लीज मला. हा, तोड तोड. थोडं म्हणता म्हणता किती खाल्लं बघा. ते काढून तू तुझंच काय. जर अजून थोडं हिले केवढं घे. आहे ना? बोल ना. तोंडात चॉकलेट कसं बोलू? मस्त बॅग उमे. मोठा 4 थाळीचा डबा आहे, कारण की ती ऋतू वहिनी नाही मशानी खाती. हा, काय ताईंनाच सांगते. सांगायची काय गरज आहे, त्या बघतीनच. हा. अरे बघ काय. अगं काय बस खाल्ली मी. नाही नाही म्हणायचं, पटकन खायचं जर लवकर. हा बस. मस्त. अजून काय म्हणले तू? ऋतुवाहिनी आहे, डब्बा पोट भरून दे, कारण की ऋतुवाहिनीला रात्रीमध्येच भूक लागते. आणि ऋतुवाहिनी आज हॉस्पिटलमध्ये थांबलेला आहे. आमचं 4 तरीचे 4 4 ताळ्याचा डबा दाखव दाखव. एवढा आहे. हा, जर डबा 4 ताळ्याचा डबा बघून जा. कुठे आहे डबा? आणि हा डबा आणलाय. वरती हाईट बघा किती. मम्मी- अगं डोक्यात पडल्यानंतर अजून बुट्टी होशील मम्मी. मम्मीने हा डबा यांच्यासाठी आणला होता. मम्मी मला 4 डाळीचा डबा दे. 4 मला 5 म्हणलं होतं. हा 5 डाळीचा डबा आणि मला सलाड, चपाती, भाजी, भात. मी डायटिंग वर आहे, स्प्राउट्स सगळं न्यायचंय. हा, पण बनवून दिलंच नाही भूमीने. बघा हा डबा गप्प आमचा. बसा. या डब्यामध्ये- 2 दिवस झाले जिमला जाऊ राहिले. हे अख्खा डबा ऋतुवाहिनीच खाऊ शकते माहिती का? गप्प बसा, असं नका होऊ. आहे मम्मी जर. मोठा डबा नको देऊ. आम्ही नको जर- मला मिसळ नाही, आवडते. अगं जर मिश्री जास्त खाल्लं ना तू पावर जास्त येते मम्मी. अगं मिश्री इज द पॉवर 5 स्टार कॅडबरी. जबरदस्ती करतात, मला तेच कळत नाही. नकोय मला तर खाल्ली मी. हिला प्रेमात दिलं तरी खात नाही जर. नको बाय, मला नाही आवडत ती कॅडबरी. अगं जर भूमी काय लावलं होतं माहितीये का? काय आ? काहीच नाही बाबा.
मम्मी मग कसं वाटतं तुला आज सुनेने डबा केलाय? आज काय रोजच करते, आजच थोडी केला तिनं. पण आज एका सुनेने केलाय, काल 2 सुना होता. आज मम्मी घरी आहे हा आणि काय हॉस्पिटलमध्ये हा मम्मी घरी आहे आणि चाय हॉस्पिटल माहिती. हा पुढं 3-4 दिवस झाले ना हा मम्मीच होते हॉस्पिटलमध्ये. हा मी का राहिले कारण की बघा, आपल्याला जे कळतं ते पोरी सोरींना नाही कळत. ताप बीप असतो, काळजी घ्यावा लागते. आणि आमची मम्मी तुम्हाला अशी दिसती अशी नाहीये. डॉक्टर बिक्टर कोणी असू द्या, ताप आला पोराला डॉक्टरला आणते. मी काल एकदम खतरनाक आहे. लोकांचं सगळ्यांचं खतरनाकच असतं. मी काल गेले होते ना, मी ताई आणि हे घेऊन गेलते ना आम्हा दोघींना भेटायला, तेव्हा दाजीनं ते सलाईन आउट झालं होतं. मग त्यांना ते दुसऱ्या ठिकाणी टोचलं असेल 2-3 वेळा, त्यांचं ठणकत असेल, तर मम्मींनी त्याच्यावर आयोडेक्स लावलं का बरं वाटावं म्हणून. ते आम्ही गेलो तर त्या नर्सा लगेच बोलायला लागल्या, हा आयडियाज कशाला लावलं, बर्फानी शेकवा, ते आयोडेक्स कशाला लावलं. मम्मी काय म्हणते माहितीये का, आमचा गावठी उपाय हा. हा डायरेक्ट म्हणली बरं का डायरेक्ट. लगेच उत्तर. आणि मम्मी तुला काय जेल आणायला लावलं ना? नाही ते काय होतं, मी पण ऍडमिट होते तेव्हा माझा हात सुजला होता, असं जेल दिलं चिकट. पण ते चांगलं नाही, ते चिकटणीचं सगळं चिकट होतं आणि त्याच्याने काही फरक पडत नाही. तर त्याचा अनुभव होता मला. तर मी म्हणलं आपल्याला आता इंजेक्शन मारल्यानंतर काळं निळं होतं ना, ते आयडॅक्सने निघून जातं. त्यासाठी मी आयडॅक्स लावलं. माझे विचार वेगळे आणि नर्सचे विचार वेगळे. तर नर्सनी मला 240 रुपयाची ट्यूब सांगितली आणायला. मी परत केली रिटर्न. नर्सला म्हणलं 240 रुपयाची ट्यूब सांगते का तुम्ही मला आणायला. आणि ती रिटर्न केली. नाही ती नर्स कशी करते माहिती मम्मीला, बसानच मी बसाना. नाही तुमचा नर्स लय छान आहे त्या. नर्स छान आहे, खूप भारी. काय झालं, बीपी चेक करायला आले ह्यांचा, तर कोणतरी म्हटलं हा मम्मींचा पण बीपी चेक करा. ती नर्स म्हणे या दुसऱ्यांचा बीपी वाढतील, यांना गरज नाही. तुला अवघड आहे मम्मीचं. मला गरज नाही म्हणे. घाबरली ती नर्स पूर्णपणे फाडली. म्हणलं चला आज ऋतूला, विनायकला बरे आहे तर म्हणलं आज ऋतूला राहून द्यावा तिच्या नवऱ्यापाशी. मीच निर्णय घेतला तिला ठेवायचा. बरं झालं ठेवलं मम्मी. आणि आता डिस्चार्ज कधी देणार? कारण की ती बायको आहे ना, आपल्याला पण वाटलं कळलं पाहिजे की राहिली पाहिजे ती पण एखाद्या वेळेस. हा. समजा उद्या तू कुठं गावाला गेली, तसे मला सगळ्यांचे मन कळतात, माझंच मन नाही कळत आहे कोणाला. आशीर्वाद मम्मी. रे वाल्या गावाचे रे. त्यांनी मला आशीर्वाद दिला, बघू शकताय तुम्ही. माझं आयुष्य तुला लागू मम्मी. नको असं नको बोलू. माझं आयुष्य तुला घे वाटलं असतं. माझं अर्ध आयुष्य तुला घे, म्हणजे अजून तू जवळपास 150-200 वर्षापर्यंत तुला काही नाही झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहितीये का तुम्ही किती वर्षाचा? एवढे दिवस मी कोण? जगल्यानंतर अरे मी जुनं खाणं खायले, जुनं म्हणजे कालचा भात सकाळी खायले. मला काहीच होणार नाही. काय का मी नाही काही नाही होणार. मी एवढे वर्ष जगले ना, तर मला खूप आनंद होईल का माझ्या पोरांचे पोरांच्या पोरांचे लग्न असे मी जगले तर मला खूप आनंद होईल. आज मम्मीने तुला माहितीये आपल्या इकडे ना घोडे नाचत होते काय ग मागाशी, आहे ना? कशी नाचत होते? संदीपला सांगितलं होतं व्हिडिओ काढते आणि काढलीच नाही. गर्दी होती लई. काढली का? हा थोडे काढून दाखवले. काढला, थोडीशी क्लिप काढली. हा तिथं गाणी चालू होते ना. हा डीजे चालू होता म्हणून नाही असं काढलं. वाजवा की कशा मी घोडे कसे नाचत होते? चुकडुक 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 चुकडुक. हा हिला घेऊन येणार होतं पण तेवढ्यात ते बंद झालं. लगेच संपलं. लग्नाचं होतं ना, लग्नाचं होतं. हा इथं आपल्या गावात लग्न आहे ना, आम्हाला पण आमंत्रण लय दिलं. मोठं, सगळ्यांना आमंत्रण, एवढं मोठं लग्न आहे ते. हा तर मग सकाळी मुद्दे आमंत्रण द्यायला आलं होतं. सकाळी आमंत्रण दिलं आणि ते नवरदेवचे आई वडील होते. हा हा मी ऐकलं होतं, मी इथं उभी होते तर ऐकलं. चला आवर लवकर बॅग बरं लग्नाला जायचं आपल्याला. इथंच आहे लग्न. सर्वांना लग्नांचं आमंत्रण आहे, तुम्ही पण या. हा अगं आपल्यालाच बोलवलंय बाई बोलत. नाही मी पण सांगते, काय नाही त्यांनी सर्वांना सांगितलंय हा लग्नाचं. तर चला मित्रांनो, मी जातो डब्बा घेऊन. हा डब्बा नाही देणार. वेळा पण आहे. हा डब्बा भरून दे लवकर बायको. मी जातो डब्बा देऊन येतो. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो. चला बाय बाय करा.